नमस्कार. मी सुजाता. विचार मनातले या शीर्षकांतर्गत आज परत आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे. आजचा विषय आहे सामाजिक मान्यता, सोशल ॲक्सेप्टन्स. म्हणजे व्यक्तिगत आपला विचार केला आपण तर एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात आपण कुठले निर्णय घेतो तेव्हा त्याचे चांगले वाईट परिणाम हे आपल्या आयुष्यावर किंवा पर्यायाने आपल्या कुटुंबावर होत असतात. पण सामाजिक मान्यता जेव्हा सामाजिक गोष्टींमध्ये आपण जेव्हा आपला सहभाग दर्शवत नाही किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीला आपण विरोध दर्शवत नाही, एखाद्या गोष्टीला आपली मूकसंमती असते, मान्यता असते, त्यावेळी त्याचे दूरगामी परिणाम आपल्या देशावर येणाऱ्या पिढीवर त्यांना भोगायला लागणार असतात. सामाजिक मान्यता असलेला पहिला आपण मुद्दा घेतला तर राजकीय पक्षांचा आर्थिक भ्रष्टाचार. हे आपण इतक्या सहजपणे मान्य करून टाकलं की आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतच नाही. म्हणजे एवढे घोटाळे समोर येतात, त्याच्यात राजकारण होतं, कुठल्या तरी नेत्याचं नाव येतं, कोणीतरी तुरुंगात जातं. तुम्ही आजकाल बघितलं का, म्हणजे आर्थिक घोटाळ्यात किंवा कुठल्याही गुन्ह्यात जे राजकीय नेते सहभागी आहेत किंवा त्यांना तुरुंगात जायला लागतं, तुरुंगात जाताना त्यांचा जो अभिनिवेश जो असतो ना, तो आपल्या न्यायव्यवस्थेवर लावलेली एक सणसणीत चपराक असते असं मला वाटतं. कारण त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो त्यांना दाखवत असतो समाजाला की मी आज जरी आत जात असलो तरी उद्या बाहेर येणार. तो जेव्हा बाहेर येतो तो नंतर शेवटपर्यंत तो बाहेरच राहतो. त्या प्रकरणाचं पुढे काय होतं, त्या पैशांचं पुढे काय होतं, तो जो पैसा असतो तो सामान्य जनतेचा आपल्या देशाची मालमत्ता आहे याच्याबद्दलही आपल्याला काही गांभीर्य नसतं. त्यामुळे राजकीय पक्षांचा आर्थिक भ्रष्टाचार ही आपण दिलेली पहिली मान्यता. किंवा काही वर्षापूर्वी आपल्या देशावर दहशतवादी हल्ले होत होते, त्यावेळी सरकारकडून साधारण एक कॉमन कारण दिलं जायचं, परकीय शक्तींचा हात आहे असं म्हणलं की काम होऊन जायचं त्यांचं. आपण परकीय शक्ती जेव्हा तुमच्या देशात येऊन हल्ले करून जातात त्यावेळी देशातल्या सुरक्षा यंत्रणेवरच भलं मोठं प्रश्नचिन्ह लावून जातात ना. त्याचं काय, याच्याबद्दल प्रश्न कोण विचारणार? आणि मुळात म्हणजे कुठल्याही स्थानिक लोकांचा सहभाग असल्याशिवाय परकीय लोक ही अशी कारवाई करून जाऊच शकत नाहीत. हे तर साधं सरळ सोपं कारण आहे. पण त्याच्या विरोधात आपण काही बोलत नाही, कारण सरकारविरुद्ध बोलणं म्हणजे कशाला कुठली तरी आफत आपण आपल्या अंगावर ओढवून घेणं. ही जी आफत आहे ना, ती पण समाजांनी दिलेली मान्यताच आहे. कारण आपण गप्प बसावं ह्यासाठीच सरकार कायमच नागरिकांवर दबाव टाकत आला, एखादा राजकीय पक्ष दबाव टाकत आला. ही जी आफत आपण ॲक्सेप्ट केली ना, म्हणूनच आज आपण व्यक्त होऊ शकत नाही. मग त्यावेळी गुन्ह्यांची मालिका अशी नुसती घडत असते आणि आपण हतबलपणे फक्त बघत राहण्याचं काम करतो. पण जेव्हा प्रश्न येणाऱ्या भविष्याचा आहे, येणाऱ्या पिढीच्या सुरक्षिततेचा आहे, तेव्हाही आपण गप्प बसायचं आहे का, हा प्रश्न आजच्या व्हिडिओचं कारण आहे. विषय आहे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांचं प्रकरण, सध्या गाजत असलेलं. निवडणूक आली की असे विषय गाजत असतात. कारण ही घटना जेव्हा घडली त्यावेळेचं सरकार आता विरोधी पक्षात आहे, तेव्हा जेव्हा विरोधात होते तेव्हा सरकारमध्ये आहे. त्यांनी आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने SITची स्थापना केली अशी घोषणा केली. स्थापना वगैरे ठीक आहे, त्याची चौकशी होईल, पण गरज आहे खरे गुन्हेगार समोर येऊन त्यांना शिक्षा होणारे का याची. कारण निवडणुका संपल्यावर या प्रकरणाचं काय होतं हे खरं महत्त्व आहे. याला आपण मान्यता देणार आहोत का? म्हणजे राजकीय पक्ष तर सत्तेसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी तडजोड करतच असतात एकमेकांच्या. म्हणजे समोरासमोर ते कितीही एकमेकांचे विरोधक असू दे, ही गोष्ट काय आता लपून राहिलेली नाही की आतून ह्यांचे सगळ्यांचे लागेबांधे असतातच. पण या अशा तडजोडींमध्ये आता जर का तुम्ही गुन्हेगारांशी संबंध किंवा त्यांच्याशी तडजोड करणार असाल तर देशाच्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य किंवा त्यांची सुरक्षितताच त्याच्या बाबतीत आपण तडजोड करतोय हे लक्षात ठेवा. सुशांत सिंग आणि दिशाचं प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हापासनं चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि चाइल्ड ॲब्यूज हे प्रकार म्हणजे हे विषय जास्त वारंवार समोर यायला लागले. तसं बघायला गेलं तर दिशा आणि सुशांत हे दोघंही सामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर यश मिळवलेली लोक होते. खरं तर दिशाचं नाव ती जाईपर्यंत काय, ती गेल्यानंतर खरं तर सुशांतच्या हत्यापर्यंत दिशा सालियान हे नावसुद्धा देशाला माहिती नव्हतं. पण
या दोघांचे इतक्या तडकाफडकी हत्या करण्यामागचं काय कारण असू शकेल किंवा एखादा गंभीर कारणच त्याच्या मागे असू शकेल, हा साधा मुद्दा नागरिकांच्या डोक्यात येऊ नये याचं आश्चर्य वाटतं. मला तर हा समाज कायमच निद्रिस्त वाटत आला आहे, कारण आपण कुठल्याही गोष्टीला विरोध नाही करत. चलता आहे जोपर्यंत माझ्या घरात मी माझ्या उंबऱ्याच्या सुरक्षित आहे ना, बाहेर तिथं जगाचं काय का विना आपल्याला काय देणं घेणं, ही एकूण आपल्या समाजाची मानसिकता आहे. आता गेली 3.5 वर्ष झालं माझ्यासारखे हजारो कोटी SSRian सुशांत आणि दिशाच्या न्यायासाठी लढतो आहे. आता ज्या संविधानातच मुळात न्याय हा मूलभूत अधिकार दिला आहे, त्याच्यासाठी लढावं लागतं आहे, ही पण आपण दिलेली समाज मान्यता. कारण त्याचं आपल्याला काय वाटतच नाही. कित्येक केसेसचे निकाल लागत नाहीत, पीडितांना न्याय मिळत नाही, याच्याबद्दल आपल्याला काय वाटतच नाही. खरं बघायला गेलं तर आपल्याला कुठल्याच गोष्टीबद्दल काय वाटत नाही. हेच निद्रिस्त समाजाचं लक्षण आहे. मुळात म्हणजे इथली लोकशाही, सामाजिक व्यवस्था, न्यायव्यवस्था, राजकीय पक्ष, त्यांची कार्यपद्धती, त्यांच्या तडजोडी, या सर्वांवर एक सर्वे घ्यायचं डेअरिंग खरं तर दाखवायला पाहिजे सरकारने. त्यावेळेला समाजाला, या नागरिकांना या परिस्थितीबद्दल नक्की खरोखर काय वाटतंय हे एकदा तरी समाजासमोर येऊ दे किंवा सरकारला तरी कळू दे. कारण आपण तर कुठे विरोधच दर्शवत नाही. पण चाइल्ड ट्रॅफिकिंग या गोष्टीसाठी जर का सुशांत आणि दिशाचा बळी गेला असेल तर ते प्रकरण किती गंभीर आहे आणि ते वैयक्तिक नाही, हे सामाजिक प्रकरण होतं. आणि प्रत्येक नागरिकांनी हे प्रकरण स्वतःच्या घरचं प्रकरण आहे असं लढून, असं समजून जर का लढलं तरच या प्रकरणाचा तपास कदाचित निष्पक्षपाती लागेल. मी कदाचित एवढ्यासाठी म्हणते की आजवरचा इतिहास बघता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज किंवा पोलीस यंत्रणा, एकूणच सगळ्यांवरचा जो राजकीय प्रभाव बघता आपली न्यायव्यवस्था इतकी खिळखिळी करून टाकलेली आहे की खरोखरच इथे न्याय मिळेल का नाही ही साशंकता मनात येतेच. अर्थात आपल्याच देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास नसणं किंवा या यंत्रणांवर आपला विश्वास नसणं ही एक आक्षेपार्ह, खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, शरमेची, असं तरी आपल्याला कुठं वाटतं. कारण आपल्याला काहीच वाटत नाही, आपण व्यक्तच होत नाही कधी. पण ही विश्वासार्हता जर का सरकारला जनतेसमोर आणायची असेल तर खरी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची, की त्यांनी या प्रकरणात राजकारण न करता खऱ्या गुन्हेगारांना जनतेसमोर आणावं. तरच न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा तुम्ही परत मिळवाल आणि पर्यायाने तुमची विश्वासार्हताही वाढणार आहे. म्हणून हे प्रकरण सरकारच्या दृष्टीनेही गरजेचं आहे. गेले 3 वर्ष CBI या प्रकरणात तपास करते, पण आजसुद्धा सुशांतची हत्या होती का आत्महत्या याच्याबद्दल त्यांनी ठामपणे जनतेसमोर काहीच नाही आणलेलं. का? कारण मुळात म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की आत्महत्या ते सांगू शकत नाहीत आणि हत्येतले गुन्हेगार माहिती असतील तर कदाचित समोर आणू शकत नाहीत. अशी त्यांची अपरिहार्यता आहे का, हे पण समाजाच्या समोर येणं गरजेचं आहे. यासाठी या तपास यंत्रणांवरचा राजकीय अंकुश उठणं गरजेचं आहे. ही पण आपण एक दिलेली सामाजिक मान्यताच आहे. म्हणून तर आजच ही परिस्थिती आपल्या समोर आहे की आपल्याला न्याय मिळत नाही. मुळात म्हणजे SSRianच्या दृष्टीने सुशांतची हत्या होती का आत्महत्या हा प्रश्नच आहे. आमच्या दृष्टीने ती हत्याच होती. कारण साधं सरळ गणित हे आहे, कारण सुशांतने खरोखरच आत्महत्या केली असती तर मुंबई पोलिसांना या प्रकरणात इतकं मॅनिप्युलेशन करायची गरजच नव्हती ना. दिशाचं पोस्टमार्टम 3 दिवसांनी होतं. या सगळ्या मॅनिप्युलेशनची गरज काय आहे? जे लोक सामान्य कुटुंबातले आहेत त्यांच्यावर, त्यांच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना एवढी ढवळाढवळ करून पुरावे नष्ट करायची वेळ येते, जिथे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या सुशांतच्या मृत्यूची वेळ लिहिलेली नाही. एवढ्या पातळीवर जेव्हा मॅनिप्युलेशन जातं ना, तेव्हाच लक्षात येतं की ही हत्या आहे. आणि मुंबई पोलिसांना किंवा या यंत्रणांना मॅनेज करू शकतं हे कोणी सामान्य माणूस नसणारच. यासाठी पण काय कुठल्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची किंवा रॉकेट सायन्सची गरज नाही, सरळ समोर गणित दिसते. म्हणूनच याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती पाहिजे असं मी म्हटलं. पण राजकीय इच्छाशक्ती असो नसो,
नागरिकांनी आता व्यक्त होणं गरजेचं आहे. या निद्रिस्त आणि मृत समाजामध्ये कुठेतरी दुगदुगी आहे. हे सुशांत आणि दिशाच्या बाबतीत जेव्हा लाखो करोडो लोक न्यायाची मागणी करायला लागले तेव्हा लक्षात येईल की नाही, कुठेतरी जागरूकता आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग या विषयामागचं गांभीर्य जर का तुम्हाला लक्षात येत असेल तर अनाथालयातनं जी मुलं गायब होत आहेत त्यांच्या केसमागचं गांभीर्य पण तुम्हाला समजायला पाहिजे. ते अनाथ आहेत म्हणजे त्यांच्या न्यायाची, सुरक्षिततेची जबाबदारी समाजावर नाही आहे का त्यांना न्याय मिळणं गरजेचंच नाही आहे? मग हीच परिस्थिती उद्या सामान्य माणसांच्या मुलांच्या बाबतीतही घडू शकते. अपहरणाचे गुन्हे वाढलेले आहेत. मग अशा वेळेला कुठेच जर का मुलं सुरक्षित नसतील, आज ते आपल्यावर अवलंबून आहेत आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता या सगळ्या गोष्टींसाठी. त्यावेळी जर का आपण आपलं कर्तव्य नाही बजावलं तर उद्या येणाऱ्या त्यांच्या भविष्यकाळातच आपण तडजोड करतो आहे हे विसरू नका. त्यासाठी तरी किमान नागरिकशास्त्र हा विषय शिकलो ना आपण. लोकशाहीची एक ढोबळ आपल्याला ओळख करून देणारा तो विषय होता. पण ज्या शब्दातच मुळात नागरिक आहे त्या नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्याने आपले अधिकार आपल्या शिक्षणात कधी आपल्याला शिकवलेलेच नाहीत, म्हणून तर आपण गप्प आहोत. ते अधिकार आत्ता तरी समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही ही लोकांनी चालवलेली पद्धत आहे, ती लोकांसाठी आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींना, सरकारना योग्य ते प्रश्न योग्य त्यावेळी चुकीच्या गोष्टींसाठी अलर्ट करणं समाजाला ही आपली जबाबदारी आहे आणि ते अधिकार वेळीच ओळखा. त्यासाठी सजग राहा, जागरूक राहा. येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी तरी व्यक्त व्हा आणि सरकारला योग्य ते प्रश्न विचारा आणि न्यायाची मागणी करा. नमस्कार.